सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि स्वागतो भगवता नमो नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदेनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादं सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेघेन लवामि मुखम् उभं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव गन्धसंभारयुक्तेन धूपेनाहं सुगन्धिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं घनसारपरीतेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपसम्बोधं पूजयामि तमोनुदं बुद्धधम्मच संग सुगततनुभवा धातु धातु गप्पे लङ्काय जम्बुदीपे विदशपुरवरे नागलोके च धूपे सवे बुधस्य बिम्बे सकलदशदिशे एष लोमादिधातु वन्दे सवे विबुधं दशबलतनुजं बोधिचेतिया नमामि वन्दामि चेतियं स
यस्य मूले निसिन्नोव सब्बारि विजयङ्गक पतो सवयुतं सत्तं वन्दे तं बोधिपाद इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पितेन नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति विसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो बीजाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्ता देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुधं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धा अनागता अचुपन्नास ये बुद्धा अहवन्दामि सर्वदा नाति मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम् भूतमङ्गेन वन्देऽहं पादपंसुवरुत्तमम् बुद्धो यो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विजति विविधापतु रतनं दूतसमानाति तस्मा स्वस्ति भवन्तु मे योऽसानिसेनो वरबोधिमूले मारं ससेना महती विजेता सम्बोधिमागच्छ्यनन्तयानो लोकोत्तमोत्तं परमामि बुद्धं साक्षातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको एहि भस्सिको ओपनैको पश्यतं वेदितव्यो विभूति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता अचुपन्नास ये धम्मा अवन्दामि सर्वदा नाति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम् भूतमङ्गेन वन्देऽहं धम्मं साधुविदं वरम् धम्मो यो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विजति विविधापतु रतनं धम्मसमानाति तस्मा स्वस्ति भवन्तु मे अठायिको आर्यवतो जनानो मुखपवेशा भुजको यमको धम्मो अयो सन्ति करो बनीतो नैयायिको तं परमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो तदिदं सत्तारि पुरुषयुगानि अष्ट
पुरिसपुद्गला एष भगवतो सावक संग आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अंजलि करणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकशान्ति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघातीता च एच संघानागता पचुपन्ना च ये संघा अहवन्दामि सर्वदा नाति मे शरणं मह्यं संघो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संघं सतिविधोत्तमं संघो यो खलितो दोषो संघो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विजति विविधा भृतु रतनं संगसमानाति तस्मासोऽस्ति भवन्तु मे संघो विशुद्धो वरदक्षिणीयो सन्तेन्द्रियो सत्त्वमलपहीनो गुणेहीने केलिसमेधिपतो अनासोतं पन्नामि संघं नमामि बुद्धं गुणसागरन्तं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा कायो निगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणं हंस नमामि धम्मं सुगतेन देशितं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा कायो निगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणं हंस नमामि संघमुनिराज शावकं सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा कायो निगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणं हंस नमामि पच्चकबुद्धो विशुद्धो सत्ता सदा होन्तु सुखी अवेरा कायो निगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सर्वे मरणं हंस इमाय धम्मानुधम्मपटिपत्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या संघं पूजयामि अदाहिमाय पटिपत्या जाति जरा मरणमापरिमुच्यसामि एमिना भूयकम्मेन मामे बालं समागम सदं समागमो होतु यावनिब्बानपत्या देवो वसन्तु कालेन सस्सम्पत्ति हेतु च हेतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्धपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरन्तिटतु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा इमाय धम्मपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरन्तिटतु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा इमाय संघपूजाय कर्ताय शुद्धचेतसा
चिरन्ति तु सद्धम्म लोको हन्तु सुखी सदा लोको हन्तु सुखी सदा लोको हन्तु सुखी सदा सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीवं विमलचक्षुगभीरघोषं घोरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं वीरगरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तुम्ही साधुवरदान तुम्ही आद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सकल वेदापती ज्ञान सत्य संगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजानरवरा रतन सुजन उद्धरा भगवंत भामुचाकरा संघकाजा सौदार संगरी शस्त्रनधरी ताकरी खापला अरिउरी क्रांतिरूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती झाडिता उजाडिला अगतिका मार्ग साज राष्ट्रघटनाकृती शोभिते अभारती बोधिसत्व बोलती सात संज्ञा शरण बोधास्मि शरण धम्मास्मि शरण संघास्मि भीमराजा 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 सब पाप सकरण कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपन एतं बुद्धान शासन साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि लक्ष द्या या ठिकाणी आदरणीय कांबळे परिवाराकडे आपण या नवीन घराच्या गृहप्रवेश कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण आजची ही बुद्धपूजा संपन्न केली. आता नेमकं पूजास्थान कशासाठी आणि आपण बुद्धपूजा करतो कशासाठी तर आपल्याला म्हणजे की तथागत सम्यक संबुद्ध हे आपल्या समोर एक आदर्श मानव जातीचे सर्व जगाला धम्म देणारे असे महापुरुष आहे आणि म्हणून त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असावा. सोबतच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांनी फार महत्त्वपूर्ण असं काम आपल्या या देशासाठी केलेलं आहे. या जगातला सर्वोच्च असा बुद्ध धम्म आणि भारतीय राज्यघटना देऊन बाबासाहेबांनी फार मोठे उपकार या देशावर केलेले आहेत. म्हणून या दोन्ही महामानवांचा आदर्श आपण आपल्या जीवनात उतरवला पाहिजे या अनुषंगाने आपण ही बुद्धपूजा केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे काही वैभव किंवा जे काही आज प्राप्त झालेलं आहे, जे मान सन्मानाचं जीवन आपण सुखी समाधानाचं जे जीवन जगतो आहे ते बाबासाहेबांच्या परिश्रमाचा आणि बाबासाहेबांच्या संघर्षाचा परिपाक आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या कार्याप्रती नतमस्तक होण्यासाठी सुद्धा आपण आजची बुद्धपूजा या ठिकाणी कांबळे परिवाराने घेतलेली आहे. आपण म्हटलं की असे तथागत सम्यक संबुद्ध जे अर्हत आहे, ज्यांनी या जगातली सर्वोच्च सम्मान संबोधी प्राप्त करून घेतले, अशा तथागत सम्यक संबुद्धाला मी पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा वंदन करतो.
आपले 3 शरणस्थान आहे बुद्ध धम्म आणि संघ, ज्याला आपण त्रिरत्न म्हणतो. या तीनही रत्नांना अभिवादन वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली. बुद्धांनी सांगितलेले पंचशील हे सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी सांगितलेले पंचशील आहे. आणि म्हणून हे पंचशील आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारण्याचा अनुसरण्याचा संकल्प या बुद्ध पूजेतून केलेला आहे. बुद्ध पूजा या ठिकाणी आपण ग्रहण केली. आपण काय म्हटलं की वनगंध गुणपेत एकदम कुसुम संतती, म्हणजे या बुद्ध पूजेमध्ये आपण जे पुष्प ठेवलेले आहे हे पुष्प कसे सुंदर आहे, टवटवीत आहे, सुगंधित आहे. आणि या सुगंधित दिसणाऱ्या पुष्पांनी आपण बुद्धांच्या पदकमलांची पूजा केलेली आहे. आणि बुद्धांसारख्या महानतम व्यक्तीची पूजा करणे हे आपल्या जीवनाचं एक पुण्यकर्म आहे. आणि हे पुण्यकर्म आपण या बुद्ध पूजेतून करतो आहे. ज्याप्रमाणे घनदाट अंधकार असतो आणि त्या घनदाट अंधकारामध्ये एखादा दीपक लावल्यानंतर त्या ठिकाणी जसा प्रकाश होतो, त्याचप्रमाणे या जगामध्ये तथागतांनी आपला प्रज्ञा दीपक लावल्यानंतर या जगातील जे अज्ञान होतं, अज्ञानाचा जो घनदाट अंधकार होता तो दूर सारला तथागतांनी. आणि म्हणून ही जी मोमबत्ती आहे ही प्रज्ञेचं प्रतीक आहे. आणि हे प्रज्ञा प्रतीक आपण आपल्या मनामध्येही ठेवला पाहिजे. तो प्रज्ञेचा प्रदीप्त दीपक आपल्या मनामनात ठेवत राहायला पाहिजे. आपण हे या गोष्टीतून शिकतो. आपण अगरबत्तीही लावली. अगरबत्ती जशी सुगंधित आहे, या अगरबत्तीच्या या सुगंधाने हा संपूर्ण जो परिसर आहे, हा जो रूम आहे, ही खोली जी आहे सुगंधित झालेली आहे. तर त्याचप्रमाणे बुद्ध सांगतात की आपली जे जीवन आहे, आपली जी दिनचर्या आहे किंवा आपले जे चारित्र्य आहे, त्या सुगंधित अगरबत्ती सारखं असलं पाहिजे, जेणेकरून आपले चारित्र्य जर निष्कलंक असेल तर आपली कीर्तीही त्या अगरबत्तीप्रमाणे सर्वत्र पसरते. आदर्श आपण आपला शिकला पाहिजे. हे फुलं कसे आहे, आता सुगंधित दिसतात, परंतु काही वेळानंतर ते कोमेजून जाते. त्याचप्रमाणे आपली ही काया कधीतरी कोमेजणारी, कधीतरी मृत्यूला जाणारी आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जे चांगलं करता येईल हे चांगले कर्म आपण सातत्याने करत राहिलो पाहिजे. हा आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे. आपण हे यातून शिकतो. सुगंधित धूपाने दीपाने आपण या ठिकाणी बुद्धांच्या पदकमलांची पूजा केलेली आहे. ज्याप्रमाणे एखादी आपल्याला माहिती आहे की पाणी हे जीवनासाठी फार सुगंधित, फार उपयोगाचं आहे. पाणी हे जीवनाचं काम करते. पाणी हे तृष्णा भागवण्याचं काम करते. पाणी हे शुद्ध जलाच असते. त्याचप्रमाणे आपलं मन, आपलं चित्त आणि आपलं जीवन हे पाण्यासारखं निरामय असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, असं आपण या बुद्ध पूजेतून शिकत असतो. आपल्याला माहिती की बुद्ध धम्म आणि संघ हे जे 3 रत्न आहेत, 3 रत्न आपल्यासाठी फार लाभदायक असतात, फार मंगलदायक असतात. आणि म्हणून या 3 रत्नांची सेवा करणं, त्यांचं अनुकरण करणं हे आपल्या जीवनासाठी फार मंगलदायक असतं. आपण बुद्ध पूजेमध्ये म्हटलं की सिद्धार्थ गौतमाला ज्या बोधिवृक्षाखाली बसून या जगातली सर्वोच्च संपत्ती प्राप्त झाली, त्या महाबोधी वृक्षाला आपण वंदन केलं. तो बोधिवृक्ष आपल्यासाठी फार पूजनीय, वंदनीय आहे. आणि स्वतः तथागतांनी त्या महाबोधी वृक्षाला वंदन केलं. आपणही या वंदनेच्या माध्यमातून त्या महाबोधी वृक्षाला वंदन केलं. आपल्याला माहिती की सिद्धार्थ गौतम ज्यावेळेस ज्ञान प्राप्तीसाठी बसले तेव्हा मारसेनेने त्यांच्यावर प्रचंड आक्रमण केलं. ही मारसेना म्हणजे काय तर मनातील दुष्ट विचार, जे माणसाच्या मनातले दुष्ट विचार ज्याला चांगले कर्म करू देत नाही आणि नेहमी वाईट कर्माकडे घेऊन जाते. परंतु सिद्धार्थाने त्या वाईट कर्मांना दूर सारलं आणि त्या महाराज विजय प्राप्त केला आणि या जगातील सर्वोच्च संपत्ती प्राप्त केली. आणि मग आपण हे म्हणते की महाराज ससेन मानते विजितवा संबोधी मागाचे अनंत यानं लोकोत्तम होता रमामी बुद्ध. म्हणजे बुद्ध हे या जगातले लोकोत्तम आहे. सर्व लोकांमध्ये अशी उत्तम बुद्ध आहे, ज्यांनी मारसेनाला परास्त केल्याने या जगातली सर्वोच्च संपत्ती प्राप्त केली. आपले जे आदर्श आहे, आपल्याला की बुद्धांच्या परिनिर्वाणाच्या नंतर या बुद्धांच्या देहाला जेव्हा अग्नी दिल्या गेला आणि अग्नी दिल्याच्या नंतर त्यांच्या ज्या देहाच्या पवित्र धातू तयार झाल्या, देहाच्या अस्थी तयार झाल्या, त्या धातूची वंदन होऊ लागले. आपणही या बुद्ध पूजेतून त्या पवित्र धातूंना वंदन केलेलं आहे. ते धातू ज्या ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित असतील त्या सर्व धातूंना आपण या ठिकाणी वंदन केले. ते धातू नागलोकात असो, चंद्रदीपात असो, श्रीलंकेत असो की इतर ठिकाणी असो, ते प्रत्येक बुद्धांचे धातू
बुद्धांचे प्रत्येक अवशेष हे आपल्यासाठी पूजनीय आहे आणि म्हणून त्या बुद्धांच्या अवशेषांना आपण या ठिकाणी वंदन केलेलं आहे। अशी ही बुद्धपूजा आपण या ठिकाणी ग्रहण केलेली आहे। आपल्याला बुद्ध धम्मच आणि मनुष्या तथागत महंत बुद्धाला भगवानाने संताला अनुसरण करून आदरणीय कांबळे परिवाराने याच्या बुद्धपूजेचं आयोजन केलं। आपण सर्वजण या सर्व परिवाराच्या प्रति वंदनाची कामना व्यक्त करूया। आपण सर्वजण माझ्यासोबत सामुदायिकरित्या हरिद्राम स्तोत्र पाठाला सुरुवात करा अशी विनंती करतो। म्हणा, विपत्ती पटिविहाय सब संपत्ति सिद्धिया सर्वरोगा विनाशाय भवेदिगाय दायकं सब दुःख विनाशाय भवे निप्पान संतिके भन्ते अनुगं कतवा परितं गृहमंगलम् समन्ता चक्रवालेषु तथा गच्छन्तु देवता सद्धम्म मुनिराजस्य सुनन्तु सक्कमोखदं धम्मं सवनकालो अयं वदन्ता धम्मं सवनकालो अयं वदन्ता धम्मं सवनकालो अयं वदन्ता द्वितीयंपि तदीयंपि। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विपत्ति पटिविहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोग विनाशाय भवेदिगाय दायकं सब दुःख विनाशाय भवे निब्बान संतिके भन्ते अनुग्रहं कत्वा परितभूतमङ्गलम् समन्ता चक्रवालेषु अता गच्छन्तु देवता सद्धम्ममुनिराजस्य सुनन्तु सक्कमोखदं धम्मं सवनकालो अयं वदन्ता धम्मं सवनकालो अयं वदन्ता धम्मं सवनकालो अयं वदन्ता। ये सन्ता सन्तचित्ताति शरणं शरण एतं लोकं तरेवा भूमा भूमा च देवा वनगन गहना व्यावटा सब्बकाल एते आयन्तु देवा वर कनकमय मेरुराजे वसन्तु सन्तो सहेतु मुनिवर वचन सुतुमग्गं समग्गं सभ्येषु चक्रवालेषु यथा देवाचु ब्रह्मण यमेहि कथं पुय्यं सब संपत्ति साधक सभेतं अनुमोदित्वा समग्गा शासने रता अमादरहिता हुन्तु आरक्षासु विशेषतो शासनस्य लोकस्य वडिग भवतु सर्वदा शासनपेच्च लोकच्च देवा रक्षन्तु सर्वदा सन्देहोन्तु सखी सभ्ये परिवार हि अतन्नो अनिग्गा समना हुन्तु ससभ्ये हि यातिवि राजतो वा चूरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा तदनेकतो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कनकटतो वा नखटतो वा जनपदरोगतो वा असमदतो वा असन्दिटतो वा अस्सपुरिसतो वा चण्डहत्ति अस्समेगिगिन कुकरहि विचिक्क मणिसप्पदिप्पि अक्षतरच्छ सुकरमैसयखं रखं साधिः नानाभयतो वा नानारोगतो वा नाना अपदवतो वा सबे आरक्षं गणन्तु। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स।
अर्हतु सम्मा सम्बुद्धस्स करणीयमत्तकुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमेच सखोजुच सुजुच सुवजुच समुधु अनतिमानि संदुस्सकोच सबरोज अपकीचुज सल्लहुकमुत्ति संदिन्द्रियोच निपकोच अपगब्बो कुलेषु अननगिद्धु न चङ्खुत्तं समाचरे किञ्चि येन वेयो परे उपवदेयो सुखिनो वाखि मनोहन्तु सवे सत्ता भवन्तु सुखी तत्ता न परो परं निकोपेथ नाधिमहेत कथञ्चिनं कञ्चि व्यारोसना पटिकसय्या नाहि महेत दुःखनिश्चेय मातायतानियं पुत्ता आयुषायिकपुत्तमनुरक्के एवं सर्वभूतेषु मानसं भावै अपरिमाण क्रोधङ्गदोचतिर्यञ्च असंवादङ्गवैरङ्गसपत्तं तिष्ठं चरन्निसिन्नो वा शयानो वा यावतस्य विगतमिद्दो एतं सति अदिष्ठेय ब्रह्ममेतं विहारं इदमाहु देठी जनुपगमशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयं गेधं न हि जातु गब्बसेयं पुनङ्रेति नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स यानि भूतानि समागतानि भौमानि वायानि अनन्तलिखे तथागतं देवमनस्स पूजितं बुद्धं नमस्सामं सुभक्ति होतु यानि भूतानि समागतानि भौमानि वायानि अनन्तलिखे तथागतं देवमनस्स पूजितं धम्मं नमस्सामं सुभक्ति होतु यानि भूतानि समागतानि भौमानि वायानि अनन्तलिखे तथागतं देवमनस्स पूजितं संघं नमस्सामं सुभक्ति होतु यानि भूतानि समागतानि भौमानि वायानि अनन्तलिखे सर्वेव भूतसुमना भवन्तु अथोपि सकच्च सुनन्तु भासितं तस्माहि भूतानि सामेत सब्ब नेतं करोतं मानुष्यापजाय देवाचरत्तु च हरन्ते बलि तस्माय निरक्कतङ्गपमत्ता यं किञ्चिङ्गितं वाहुरं वा सर्गेषु वायं रतनं पणितं ननु समङ्गत्ति तथागतेन इदं विबुद्धे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवन्ति होतु नमो तस्स भगवतो अर्हतु सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतु सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतु सम्मा सम्बुद्धस्स एवमेषु तं एकं समयं भगवान् सावत्तियं विहरति जेतवने अनाथपिण्डकस्य आरामे अतको अयत्तरा देवता अभिकन्ताय रस्त्य अभिकन्तवन्ना केवलकं जेतवनङ्गो वासित्वा येन भगवानेतु संकपि उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादित्वा एकमन्तं अट्ठासि एकमन्तं पिताकोसा देवता भगवन्तं गाथाय अज्जभासि बहुदेवा मनुस्सा च मङ्गलानि अचिन्तयो आकङ्कमाना सुतानं गृही मङ्गलमुत्तम असेवनास बाला
पंडितानं संसेवना पूजाच पूजनीयानं एतं मङ्गलमुत्तमम् पतिरूपदेशवासुच पुव्वे च कतपुय्यता अर्थसमापनिधिच एतं मङ्गलमुत्तमम् बाहुसहच श्रीपच्च विनयोचं सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मङ्गलमुत्तमम् माता पितुपट्ठान उत्तरारस्य सङ्गहो अनाकुलाच कम्मन्ता एतं मङ्गलमुत्तमम् दानं च ब्रह्मचर्याच याचकानच सङ्गहो अनवज्जानि कम्मानि एतं मङ्गलमुत्तमम् आरती विरति पापा मज्जपानाच संयम अल्पमादोज धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् कारोच निवातो च सन्तुष्टि च कतपुय्यता कालेन धम्मसवनं एतं मङ्गलमुत्तमम् कन्तीज